आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। सोनसाखळी चोरांना अटक करून 2,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 3 गुन्हे आणले उघडकीस। वारजे परिसरातील महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या महिलांचे सोनसाखळी खेचून पळून जाणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। आकाश अंबादास अंधळे वय वर्ष 24 राहणार दांगट पाटील नगर शिवने पुणे। सुजल नरेश वाल्मिकी वय वर्ष 20 राहणार दांगट पाटील इस्टेट दुसरी कमान शिवने पुणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून खालीलप्रमाणे 3 गुन्हे उघडकीस आले आहेत। वारजे माळवाडी 10/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5), वारजे माळवाडी 93/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5), वारजे माळवाडी 154/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारजे महामार्ग परिसरात सर्व्हिस रोडवर घडलेल्या होत्या। या अनुषंगाने या प्रवाशांना प्रभावी पायबंद करण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तपास पथकाचे अधिकारी प्रभारी पोलीस उपनिरीक्षक अजय नरळे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले होते। सदर पथकाने मागील 2 आठवड्यापासून सातत्याने या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारामार्फत माहिती काढून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कांगडे यांना दिलेली होती व त्यावर काम चालू होतं। सदर माहितीच्या विश्लेषणातूनच पोलीस अंमलदार निखिल तांगडे व अमित शेलार यांना अशा गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या इसमांबाबत माहिती मिळाली की सदरचे इसम हे इंडिया ग्राउंड वारजे इथं आहेत। त्याबाबत सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यावरून पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर इसमांचा शोध घेऊन इंडिया ग्राउंड येथून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस केलेले सोन्याचे दागिने व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत।